तुम्ही जर डाळ तांदळासाठी आणि टमाट्याचे भाव कमी करण्यासाठी पेट्रोलसाठी जर वोट करत असाल तर तसेच शेमडे सुमडे राजा बसणार आहेत, तुम्हाला चॉकलेट देणारे. हे कालीचरण महाराजांचं वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय. पण फक्त हेच वक्तव्य गाजतंय का? तर नाही. राजा कसा असला पाहिजे हे लोक निवडून देतात, पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण येणार? तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा, असंही कालीचरण महाराज म्हणाले. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे राक्षस असा केला. कालीचरण महाराजांची सगळी विधानं आली एका सभेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या. कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले, यांच्या बोलण्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो आणि नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेल्या कालीचरण महाराजांचा इतिहास नेमका आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले आणि कुठं म्हणाले. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विशाल हिंदू धर्मजागरण महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभास्थळी असलेल्या बॅनरवर लिहिलं होतं, भाऊक नहीं जिद्दी बनो, वक्त करवट ले रहा है, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य दलित नहीं, सिर्फ हिंदू बनो. पण चर्चा बॅनरची झालीच नाही. चर्चा झाली कालीचरण महाराजांच्या बोलण्याची. आमचं काम आहे राजनीतीचं हिंदुत्वीकरण करणं, तसं मुसलमानांचं काम आहे राजनीतीचं इस्लामीकरण करणं. तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवणं. टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर आपली प्रत्येक लाथ टार्गेटच्या तोंडावरच बसली पाहिजे, असं कालीचरण महाराज म्हणाले. पण त्यांनी मतदान कुठल्या मुद्द्यावर करायचं याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केली. हिंदू कशासाठी मतदान करतात? तर टोमॅटोचे, पेट्रोलचे भाव वाढले, रस्ते खराब झाले, या फालतू गोष्टींकडे हिंदू लोक लक्ष देतात. मी ब्राह्मण, क्षत्रिय, बनिया, दलित आहे असं म्हणून सडक्या जातीयवादाचं शेण खातात. आपण मतदानासाठी जात नाही, त्यामुळे मुस्लिम दार्जिणे लोक राजा बनू लागले. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचं आवाहन करतात. सगळे आमदार खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचे असं सर्वच राजकीय पक्ष करतात. फुकटात वापरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम असतात, पण ज्यांची कातडी सोलली जाते ते हिंदू आहेत, असं कालीचरण महाराज म्हणाले आणि वादाला तोंड फुटलं. त्यातच त्यांनी अंतरवाली सराटीमधून मुंबईला गेलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, आत्ता एक आंदोलन सुरू झालं होतं, ते तुम्हाला माहिती आहे का? हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा. लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोक जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मग त्यांच्या नेत्यानं थडग्यावर चादर चढवली. त्यांचा नेता चादडा निघाला. हे जातीपातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत, तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, राक्षस. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जरांगे पाटील समर्थकांकडून कालीचरण महाराजांवर टीका होऊ लागली. पण निवडणुकीत बड्या नेत्यांनी जरांगे पाटलांवर वक्तव्य करणं टाळलेलं असताना ऐन मतदानाच्या तोंडावर जरांगे पाटलांवर टीका करणारे कालीचरण महाराज आहेत कोण? त्यांचा इतिहास काय? तर कालीचरण महाराज मूळचे अकोल्याचे, तिथल्या शिवाजीनगर भागातले. त्यांचे वडील एक मेडिकल स्टोअर चालवतात. त्यांचं खरं नाव कालीचरण नाही, तर अभिजित धनंजय सराग असं आहे. कालीचरण महाराज स्वतःला कालीपुत्र म्हणवतात. त्याचं कारण असं सांगतात की लहानपणी त्यांचा एक अपघात झाला होता, त्यातून त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. माता कालीच्या पूजा अर्चनेतून त्यांना महाकालीनं तारलं आणि त्यांनी कालीपुत्र कालीचरण हे बिरुद लावायला सुरुवात केली. 2-3 वर्षांपूर्वी एका मंदिरात शिवतांडव स्तोत्राचं पठण केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण त्यांचं भूतकाळ नेमकं आहे काय? तर त्यांच्या शिक्षणाबाबत नेमकी माहिती मिळत नाही. पण त्यांच्या ओळखीचे लोक सांगतात की अभ्यासात रस नसल्यानं त्यांनी फक्त 8वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. दादागिरीच्या तक्रारी सतत येत असल्यामुळं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना इंदूरला मावशीच्या घरी शिक्षणासाठी पाठवलं. पण तिथं जाऊनही त्यांचं मन अभ्यासात लागलं नाही. त्यांचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातून ते खामगाव आश्रमात भय्यू महाराज यांच्या संपर्कात आले. त्यांच्या अंगावर खामगाव आश्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण तिथेही ते फार काळ टिकले नाहीत. कालीचरण महाराज म्हणत असतात की ऋषीमुनी कोणताही मेकअप करत नाहीत, पण मला छान आकर्षक डिझाईन्स असलेले कपडे घालायला आवडतात. मी कुंकू लावतो, मी दाढी करतो, त्यामुळे मी स्वतःला ऋषीमुनी म्हणू शकत नाही. मी 15 वर्षांचा असताना महर्षी अगस्त्य मला भेटले आणि त्यांनीच मला लाल कपडे घालायला सांगितले.
पण कालीचरण महाराजांचा इतिहास फक्त अध्यात्माचा नाहीये, तर कालीचरण महाराज या नावानं प्रचलित होण्याआधी आणि अंगावर लाल वस्त्र आणि माथ्यावर कुंकवाचा टिळा धारण करण्याआधी अभिजित धनंजय सराग यांनी अकोला महापालिकेच्या निवडणुकीत 2017 साली नशीब आजमावलं होतं। या निवडणुकीत त्यांना फक्त 247 मतं मिळाली आणि त्यांचा दणकून पराभव झाला। त्यानंतर मात्र त्यांनी आपलं पूर्ण लक्ष अध्यात्माकडे वळवलं। 2 वर्षांपूर्वी त्यांची चर्चा झाली होती महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे। रायपूरमध्ये झालेल्या धर्मसंसदेमध्ये त्यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींवर टीका केली होती। ते म्हणाले होते, मी त्या नथुराम गोडसेजींना प्रणाम करतो ज्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना मारलं। तेव्हा देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती। सोबतच ठिकठिकाणी त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल करण्यात आली होती। त्यानंतर आता कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत। त्यांनी मुस्लिम धर्मावर, मुस्लिम मतदारांवर आक्षेपार्ह टीका केली। त्यासोबतच त्यांनी जरांगे पाटलांवर अप्रत्यक्षपणे राक्षस अशी टीका केल्यामुळे वादाला तोंड फुटलं। सुरुवातीला कालीचरण महाराजांनी हे वक्तव्य आमदार आणि संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचार सभेत केल्याची चर्चा झाली, पण शिरसाट यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। या कार्यक्रमाला आपला बॅनर नव्हता, फोटो नव्हता, आपण स्वतः नव्हतो, कालीचरण महाराजांना भेटलोय नाही असं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं। पण तरीही कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा राजकीय परिणाम होण्याची चर्चा झाली। आता हा परिणाम कुठं आणि कसा होऊ शकतो, तर कालीचरण महाराजांनी हे वक्तव्य केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा मोठा आहे। 2019ला इथून MIMचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले होते, तर यंदाच्या लोकसभेलाही त्यांनी 34,000 मतदान घेतलं होतं। संभाजीनगर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यातही संभाजीनगर पूर्व, संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पश्चिम या 3 मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या निर्णायक आहे। कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यामुळे होणारं मतांचं ध्रुवीकरण या 3 जागांवर महायुतीला फटका देऊ शकतं। सोबतच मराठवाड्यातल्या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्येही याची लाट पोहोचू शकते, जी थेट महायुतीचंच नुकसान करणारी ठरू शकते। पण कालीचरण महाराज फक्त हिंदू मुस्लिम मुद्द्यावर बोलले नाहीत, तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली। छत्रपती संभाजीनगर आणि सगळा मराठवाड्याचा पट्टा हा मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलाय। लोकसभेला महायुतीला मराठवाड्यात फक्त एका जागेवर यश मिळालं होतं, ती जागा होती छत्रपती संभाजीनगरची। याच मतदारसंघात असं वक्तव्य झाल्यानं होणारं डॅमेज मोठं ठरू शकतं। स्थानिक समीकरणांवर मराठा समाजाचा उमेदवार म्हणून महायुतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर मिळाला असता, पण आता धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे आणला गेल्यानं आणि त्यातही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानं लोकसभेला महायुतीबद्दल दिसून आलेली नाराजी विधानसभेलाही दिसून येऊ शकते, ज्याचा फटका संभाजीनगरमध्ये आणि खास करून मराठवाड्यात बसू शकतो। मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत। लीड वाईज त्यातल्या 35 ते 36 जागांवर लोकसभेला महायुतीला फटका बसल्याची चर्चा झाली होती। महायुतीनं जरांगे पाटील यांच्यावर कोणतीही टीका न करता आरक्षणाचा अंडरकरंट सॉफ्ट ठेवायचा प्रयत्न केला होता, पण आता मात्र हा 35 ते 36 जागांचा आकडा वाढताना दिसू शकतो किंवा डॅमेज कंट्रोल करणं अवघड जाऊ शकतं असं सांगण्यात येतंय। तुम्हाला काय वाटतं? कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा फटका महायुतीला बसेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।